कृत्रिम बुद्धिमत्तेचा योग्य प्रभाव दिसला पाहिजे आणि योग्य वेळी योग्य हेतूनं योग्य निर्णय घेतल्यावरच हा प्रभाव दिसतो, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे. यामुळे या प्रणालीचा जबाबदार वापर करण्यासाठी एक आराखडा तयार करण्याच्या उद्देशानं आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे, असं पंतप्रधानांनी सर्व देशांना आवाहन केलं आहे. नवी दिल्लीत सुरू असलेल्या इंडिया AI इम्पॅक्ट शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या जागतिक नेत्यांच्या सर्वसमावेशक बैठकीत सहभागी झाल्यावर पंतप्रधानांनी या आराखड्याचं महत्त्व अधोरेखित केलं. हम साथ मिलकर ऐसा रोड मैप बनाएं जिससे एआई का सही इम्पैक्ट दिखे और सही इम्पैक्ट तभी आता है जब हम सही समय पर सही नियत से सही निर्णय लेते हैं. फ्रेंड्स, कोविड ग्लोबल पैंडेमिक के समय दुनिया ने देखा है कि जब हम एक दूसरे के साथ खड़े होते हैं तो असंभव भी संभव हो जाता है. वैक्सीन विकास से लेकर सप्लाई चेन तक, डेटा साझा करने से लेकर जीवन बचाने तक सहयोग ने ही समाधान दिया. या प्रणालीसंदर्भात भारताची दिशा आणि दृष्टिकोन सुस्पष्ट आहे. संपूर्ण मानवतेच्या कल्याणासाठी AI ही एक सामायिक साधनसंपत्ती आहे. यामुळे आपल्या सर्वांना एक वैशिष्ट्यपूर्ण व्यवस्था निर्माण केली पाहिजे, जी सर्वांनाच उपयुक्त असेल, असं पंतप्रधान म्हणाले. एआई को लेकर भारत की दिशा स्पष्ट है, भारत का विचार स्पष्ट है. एआई पूरी मानवता की भलाई के लिए एक शेयर्ड रिसोर्स है. हमें मिलकर ऐसा एआई फ्यूचर बनाना होगा जो इनोवेशन को आगे बढ़ाए, इंक्लूजन को मजबूत करे और ह्यूमन वैल्यूज का समावेश करके आगे बढ़े. जब टेक्नोलॉजी और ह्यूमन ट्रस्ट साथ साथ चलेंगे तो एआई का सही इंपैक्ट दुनिया पर दिखेगा. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या परिषदेमध्ये